मंडळी नमस्कार. मी सध्या कुरखेडा तालुक्यातील गुरनोली या ठिकाणी आलेला आहो. तरी अति मुसळधार पावसामुळे गुरनोली गावातील मामा तलाव पूर्णपणे फुटून गेलेला आहे. फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी पूर्ण वाहून गेलेलं आहे. तसेच शेती मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेले आहे. तसेच गुरनोली पिंपळगाव हा मार्ग पूर्णपणे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे जीवन विस्कळीत झालेले आहे. या ठिकाणचे गावातील नागरिक आहेत, त्यांना आपण विचारूया. सर, काय सांगाल, कशा प्रकारे हा जो तुमचा गुरनोलीचा मामा तलाव आहे तो कशा प्रकारे फुटला? त्या पूर्वजांनी याला बांधलेलं होतं. ओके, हां. याला आत्ता तरी 70 वर्षाच्या वर झालेलं आहे. जवळपास 70 वर्ष. हां, पण ही पहिलीच वेळ आहे की याची पार फुटलेली आहे. आणि ह्या पार फुटल्यामुळे अक्षरशः रस्ता उखडून गेला आणि आजूबाजूची जी शेती आहे ही पूर्ण बेकाम झाली. आणि विशेष म्हणजे ह्या तलावाला जंगलातनं येव येतात, त्याच्यामुळे हा पाणी थांबण्याचं काही नाव घेत नाही. म्हणजे पाणी सतत चालूच आहे. तर याला एक ऑप्शन आहे, बाजूने एक आपल्याला याला कन्वर्ट करावं लागेल. पाणी बाजूला एक नाला आहे. ओके. आणि नंतर या रस्त्याचं काम चालू करावं लागेल. दखल सरकारनं लवकरात लवकर घ्यावी अशी आमची इच्छा आहे. इथं आता तहसीलदार साहेब वगैरे आलेले आहेत. त्यांचं सर्वे चालू आहे. तर त्यांना पण आमची विनंती आहे की त्यांनी याच्यात लवकरात लक्ष घालून यांचे नुकसान कशी काय कमी होईल याचा विचार करा आणि हे काम पूर्णत्वास आणावं लवकरात लवकर. काम तसं कठीणच आहे, तरी प्रयत्न तर करावाच लागेल. तसेच या ठिकाणी कुरखेडा तालुक्याचे तहसीलदार शशिकांत जाधव सर यांनी सुद्धा भेट दिलेली आहे. जो गुरनोली पिंपळगाव रस्ता आहे लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावी. तसेच तलावाचे कामसुद्धा देखील लवकरात लवकर करण्यात यावी व जे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केलेली आहे. दीपक की रिपोर्ट, कुरखेडा. धन्यवाद.